आज न्यायालयामध्ये मी ड्राफ्ट चार्ज न्यायालयाने कोणत्या पद्धतीने आरोपपत्र त्याच्यावरती दाखल करावे याकरता न्यायालयाच्या मदतीसाठी आम्ही कोर्टात आज ड्राफ्ट चार्ज दिलेला आहे आणि आरोपी वाल्मिक कराड व त्याचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली 12 ते 13 आरोप ठेवण्यात यावे, निश्चित करावेत अशा तऱ्हेचा विनंती अर्ज केलेला आहे। अर्थात या अर्जाची सुनावणी या आरोपींनी जो दोषमुक्त करायचा अर्ज दिलेला आहे तो डिसाईड ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच त्याची सुनावणी लगेच घेतली जाईल आणि एकदा आरोपींच्या विरुद्ध आरोप निश्चित न्यायालयाने केले की मग खटल्याची प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल। आरोपी विष्णू चाटे व इतर आरोपी यांनी जो अर्ज दोषमुक्तीचा अर्ज दिलेला आहे त्याला न्यायालयात तो विलंबाने अर्ज दिला आहे। भारतीय नागरिक संरक्षण संहितेनुसार असा अर्ज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत करायला हवा होता, त्यांनी तसा तो अर्ज केलेला नाही। विलंब माफीचा अर्ज देखील केलेला नाही, म्हणून न्यायालयाने देखील त्यांचे अर्ज तडकाफडकी फेटाळून लावावे अशा तऱ्हेची देखील आम्ही मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड याने ह्या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावं, दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज दिला। त्यावरती मी जोरदार हरकत घेतली, न्यायालयाला सांगितलं की ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे। आरोपींना एकदा दोषमुक्तीचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर परत दुसऱ्याने करायचा, तिसऱ्याने करायचा, अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचं, खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाला विनंती केली की सगळ्या आरोपींना एकाच वेळेला जर त्यांना दोषमुक्त करायचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी तसा करावा। त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे 7 आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे। त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिक कराडने स्वतःची जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे। त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत, त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीड विशेष न्यायालयात सुनावणी झाली। न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला। या दणक्यानंतर आता कराड यांच्या वकिलांनी जामिनीसाठी अर्ज दाखल केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे। गेल्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्ज व संपत्ती जप्त करण्याबाबत युक्तिवाद झाला होता। विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांना विरोध करत युक्तिवाद केला होता। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पडद्यामागचा सूत्रधार असून तोच मास्टर माइंड होता हे निकम यांनी न्यायालयात सांगितले होते। दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता। आज यावर सुनावणी झाली। यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला तर वाल्मिक कराडच्या संपत्ती अर्जावरील निर्णय राखून ठेवला। विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांचा अर्ज फेटाळल्यानंतर या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे व इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे असा प्रकारचा अर्ज केला। तर दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असा अर्ज केला। त्यावर विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हणणे मांडत विरोध केला। आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात विविध कलमाखाली 12 ते 13 आरोप निश्चित केले जावे असा विनंती अर्ज दाखल करण्यात आला। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी जे दोषमुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केलेले आहेत। आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यात अर्ज करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता। त्यामुळे न्यायालयाने अर्ज फेटाळावे अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केलेली आहे। आता 4 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे।
की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.